व्हॉट्सअप इंग्लिश क्लास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 म्हणजे आज आपण आपला क्लास क्रमांक 78 बघणार आहोत. तिला अभ्यास आपण ह्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा आपण पाठवू शकता. तर सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग घेत असतो. तर आजचे इंग्लिश स्पेलिंग आपण घेऊया. बास्केट, BASKET बास्केट, बास्केट म्हणजेच टोपली. त्यानंतर दुसरी स्पेलिंग आहे बास ड्रम, BASSDRUM, बास ड्रम म्हणजेच ढोल. त्यानंतर BAT बॅट, बॅट म्हणजेच वटवाघूळ. चौथी इंग्रजी स्पेलिंग आहे आपली बॅच, BATCH बॅच, बॅच म्हणजे वस्तूंचा गट. आणि आजची शेवटची इंग्रजी स्पेलिंग आहे BATH बाथ, बाथ म्हणजेच अंघोळ. त्यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. दररोज वापरत येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण घेत असतो. तर आपण दररोज वापरत येणारी 5 इंग्रजी वाक्य आजचे बघूया. सर्वप्रथम त्याला काय हवंय, व्हॉट डज ही वांट. त्याला काय हवंय, व्हॉट डज ही वांट. ते काय करत आहे, व्हॉट डज ही डुईंग. ते काय करत आहे, व्हॉट डज ही डुईंग. त्याचं नाव काय आहे, व्हॉट इज हिज नेम किंवा व्हॉट्स हिज नेम. त्याचं नाव काय आहे, व्हॉट इज हिज नेम. हे कशासाठी, व्हॉट इज दिस फॉर. हे कशासाठी, व्हॉट इज दिस फॉर. हा कोणता महिना आहे, विच मंथ इज इट. हा कोणता महिना आहे, विच मंथ इज इट. तर अशा पद्धतीने आपण दररोज प्रॅक्टिससाठी जे सेंटेन्सेस असतात ते आपण बघितलेले आहे. तर आपण जे वर्ब्स बाकी आहे तर ते आपण बघूया. आजच्या आपण जे वर्ब आहे ते बघूया. विजिट, विजिटेड, विजिटेड म्हणजेच भेट देणे. व्हॅनिश, व्हॅनिस्ड, व्हॅनिस्ड म्हणजेच अदृश्य होणे. ओट, ओटेड, ओटेड म्हणजेच मत देणे. व्हॅकेट, व्हॅकेटेड, व्हॅकेटेड म्हणजे रिक्त करणे. वाव, वावड, वावड प्रतिज्ञा करणे. व्हेरीफाय, व्हेरीफाईड, व्हेरीफाईड सत्यता पडताळणे. ओमिट, ओमिटेड, ओमिटेड म्हणजे उलटी करणे. व्हायब्रेट, व्हायब्रेटेड, व्हायब्रेटेड म्हणजेच कंप करणे. वेनरेट, वेनरेटेड, वेनरेटेड आदर दाखवणे. व्हर्सिफाय, व्हर्सिफाईड, व्हर्सिफाईड म्हणजे पद्यरचना करणे. यानंतर राईट, रोट, रिटर्न म्हणजेच लिहिणे. यानंतर विन, ओन, ओन म्हणजे जिंकणे. वेअर, ओवर, वार म्हणजे परिधान करणे. वेक, वोक, ओकन म्हणजे जागणे. वीप, वेप्ट, वेप्ट म्हणजेच रडणे. वांट, वांटेड, वांटेड पाहिजे किंवा हवे असणे. वर्क, वर्क्ड, वर्क्ड म्हणजेच काम करणे. वॉक, वॉक्ड, वॉक्ड म्हणजेच चालणे. वॉच, वॉच्ड, वॉच्ड म्हणजेच पाहणे. वरी, वरीड, वरीड म्हणजेच काळजी करणे. आणि आजच्या क्लासचे आपण शेवटचे 10 वर्ड्स बघूया. एल, एल, एल्ड, एल्ड म्हणजेच किंचाळणे. एल्प, एल्प्ड, एल्प्ड म्हणजे केक काटणे. यॉन, यॉन, यॉन म्हणजेच जांभई देणे. ॲक्ट, ॲक्टेड, ॲक्टेड म्हणजेच कृती करणे. ॲड, ॲडेड, ॲडेड म्हणजेच बेरीज करणे. ॲचिव, ॲचिव्ड, ॲचिव्ड म्हणजे साध्य करणे. ॲडमायर, ॲडमायर्ड, ॲडमायर्ड म्हणजेच कौतुक करणे. अटेंड,
अटेंडेड अटेंडेड उपस्थित राहणे. ॲप्लाय ॲप्लाइड ॲप्लाइड अर्ज करणे. आन्सर 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 उत्तर देणे. तशा पद्धतीने आपण आजचे 30 वर्ब्स आपण बघितलेले आहे. उरलेले गुरुवार शुक्रवार परत आपला वर्ब्सचाच क्लास असणार आहे. त्यानंतर आपण सोमवारपासून टेन्स आपण सुरू करणार आहोत. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये.